पुणे जिल्ह्यातल्या बारामती तालुक्यातल्या कऱ्हा नदीच्या तीरावर वसलेलं लोणी भापकर हे गाव 1000 वर्ष जुने असलेल्या हेमाडपंथी बांधणीच्या मल्लिकार्जुन मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. आणि याच मंदिराचा आपला आजचा हा व्हिडिओ. नमस्कार, मी मधुरा आणि अनवट वाटामध्ये आपलं खूप मनापासून स्वागत. आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये लोणी भापकर इथलं दत्ताचं दशभुजा मंदिर आणि त्याच्यासमोरची पुष्करणी पाहिली. तर आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या मंदिरालगतच असलेल्या मल्लिकार्जुन मंदिराचं दर्शन करणार आहोत. तेव्हा चला तर मग क्षणाचा विलंब न करता सुरुवात करूयात आपल्या आजच्या व्हिडिओला. आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण दत्त मंदिराचं दर्शन घेतलं आणि पुष्करणीची माहिती पाहिलीत. तर आता आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढे जाऊन दर्शन घेऊयात श्री मल्लिकार्जुनाचं. इथे आता आपण मल्लिकार्जुन मंदिराच्या आवारामध्ये आहोत. तर त्याच मंदिराच्या समोर ना आपल्याला भली मोठी वराह मूर्ती पाहायला मिळते. ही जर मूर्ती आपण पाहिली ना तर 3 फूट लांब आणि 2 फूट उंच एवढी ही भली मोठी मूर्ती आहे. ही मूर्ती जर आपण पाहिली तर पहिल्या आपल्या लक्षात येईल की तिचं जे अंग आहे ना ते गुळगुळीत नसून तिच्या अंगावरही ना चादर आहे. म्हणजे चादरीसारखे त्यांनी नक्षीकाम केलेलं आहे. आणि त्या संपूर्ण चादरीवर आपल्याला जे आहेत ना 142 विष्णू मूर्ती कोरलेल्या पाहायला मिळतात. तर वराह मूर्ती काय तर सर्वांनाच माहिती आहे की विष्णूचा तिसरा अवतार म्हणजे वराह. जेव्हा हिरण्यकश्यपूने भूदेवीला म्हणजेच पृथ्वीला समुद्रामध्ये जेव्हा टाकलं होतं तेव्हा तिला वाचवण्यासाठी भगवान विष्णूने वराह अवतार घेतला होता. तर हा यज्ञवराह आहे. तर यज्ञवराह म्हणजे काय तर यज्ञवराह हा त्याचं संपूर्ण शरीरच म्हणजे यज्ञवराह ही एक फक्त दैवी मूर्ती नसून किंवा दैवी प्रतिमा नसून तर त्याचं संपूर्ण शरीरच हे एक यज्ञाच्या भागासारखं असतं. जेव्हा त्याचे आपण 4 पाय पाहतो ना तर 4 पाय म्हणजे यज्ञाचे 4 खांब आहेत. त्याचं जर मुखामधले जे दात आपण पाहिले ना तर यज्ञामध्ये घालण्याचे जे चमचा आपण म्हणतो ना त्या प्रकारे त्याचे जे दात असतात त्याच्या दाताला तेवढं महत्त्व आहे. किंवा त्याच्या अंगावरचे जे केस आपण पाहिले तर यज्ञामध्ये आपण जे पवित्र दर्भ म्हणजे जे गवत आपण टाकतो त्याची प्रतीक म्हणजे त्याच्या अंगावरचे केस आहेत. तेव्हा अशा प्रकारे संपूर्ण शरीरच जे असतं ना यज्ञवराहाचं तो म्हणजे चालता बोलता एक यज्ञ असतं. त्याचबरोबर त्याच्या पायाखाली जर आपण पाहिलं ना तर ही मानवी शरीराच्या आकाराची एक प्रतिकृती पाहायला मिळते. तर तिने ना असं नमस्कार केलेला म्हणजे नमस्कार केल्याची त्याची जी प्रतिमा आहे अशा प्रकारे यज्ञवराहाच्या पायाखाली ही मूर्ती आहे. तर ते एक तिच्या निमुळत्या शरीराच्या आकारावरून ती एक शेषनागाची प्रतिमा असावी असं आपल्याला वाटतं. ह्या यज्ञवराहाच्या 4ही पायांवर आपल्याला विष्णूचे जे म्हणजे शंख चक्र पद्म गदा ही जे विष्णूची पदकं आहेत ना ते आपल्याला त्याच्या 4ही पायांवर पाहायला मिळतात. आणि मुख्य म्हणजे आपण जर यज्ञवराहाची जे शेपूट पाहिली तर ही शेपटीचा त्याने गुंडाळा केलेला आहे. आणि या शेपटीमध्ये त्याने पृथ्वी धरलेली आहे, भूदेवी धरलेली आहे. अशा प्रकारे एक सुंदर प्रतिमा यज्ञवराहाची आपल्याला इथे पाहायला मिळते. या मंदिराच्या आवारामध्ये आपल्याला एक वराह मूर्ती पाहायला मिळते. दत्त मंदिराचं दर्शन करून आल्यावर लक्षात आलं की तिथल्या दगडी मंडपामध्येच ही वराह मूर्ती स्थापित असावी. आणि तो दगडी मंडप ज्याला मी नंदी मंडप समजले तो वराह मंडप असावा. तर इथे आम्हाला ना बाबा भेटले आणि बाबांनी ना आम्हाला खूप म्हणजे हेल्प केली. तर बाबा आपल्याला थोडंसं या मंदिराबद्दल माहिती सांगतील तेव्हा त्यांच्याकडून आपण ती माहिती समजावून घेऊयात. आता तुम्हाला वराहाची माहिती सांगतो मी. हो हा विष्णूचा तिसरा अवतार. बरोबर. पहिला कच्चे मच्छे, दुसरा कूर्म म्हणजे कासव आणि तिसरा म्हणजे वरा, चौथा म्हणजे नरसिंह, 5वा म्हणजे वामन, 6वा म्हणजे परशुराम, 7वा म्हणजे राम, 8वा म्हणजे श्रीकृष्ण, 9वा म्हणजे बौद्ध आणि 10वा कल्की. अशी 10 अवतार ह्या विष्णू मंडपात खाली दाखवलेले. ओके. हे पंचमहाभूत ह्याला म्हणते. अच्छा, हे जे आहे ते हा पंचमहाभूत. ओके. पृथ्वी, आकाश, पाणी, अग्नी आणि वारा हे आपल्या ह्याच्यात शरीरामध्ये ह्याच्यावरच आपलं सगळं चाललं. बरोबर आहे. ह्याला यज्ञवरा म्हणते. बरोबर आहे.
तर अतिशय सुंदर आणि सुबक अशी वराह मूर्ती जेव्हा आपण पाहून आपली पूर्ण होते, तेव्हा आपल्याला काय करायचं की पहिल्यांदा तर आपण इथे आल्यावर आपण पाय स्वच्छ पाण्याने धुवायचे. इथे पाण्याची टाकी आहे, तर तिथे पाय स्वच्छ धुतले की पहिल्यांदा आपण तिथे जे दत्त मंदिर आहे, दशभुजा दत्त मंदिर, तिथे जाऊन दर्शन घ्यायचं आहे. कारण की हे जे आहे ना, प्रति गाणगापूर असं याला म्हणतात. तर दत्ताचं दर्शन झाल्यानंतर आपण इथे जी पुष्करणी आहे ती पुष्करणी पाहतो आणि पुष्करणीच्या नंतर पुढे जे मल्लिकार्जुन मंदिर आहे त्याचं आपण दर्शन घेऊ शकतो. तर ह्या परिसरामध्ये ना आपल्याला खूप सारी अशी चिंचेची झाडं पाहायला मिळतात. खूप मोठा असा मंदिराचा आवार आहे आणि त्या आवारामध्ये जेव्हा आपण प्रवेश करतो तेव्हा सुरुवातीला आपल्याला मल्लिकार्जुनाचं मंदिर लागतं. मल्लिकार्जुनाच्या ज्या समोरचं जे पटांगण आहे तेही मोठं आहे आणि तिथे आपल्याला ना नंदीची प्रतिमा पाहायला मिळते, नंदीची मूर्ती पाहायला मिळते, जिचं कदाचित बांधकाम म्हणजे जिचं जे नक्षीकाम आहे ना ते पूर्ण झालेलं नाही आहे. अशी अपुरी नक्षीकामाचा जो नंदी आहे ना तो आपल्याला मल्लिकार्जुनाच्या समोर पाहायला मिळतो. आणि जर समोरचं जर प्रवेशद्वार आपण पाहिलं मल्लिकार्जुनाचं, तर ज्या प्रकारे आपण गर्भगृहाची जी रचना पाहतो, म्हणजे गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर ज्या द्वारशाखा आहेत 5 ज्या आपण मगाशी बघितल्या, त्याच प्रकारे ह्या प्रवेशद्वाराचंही जे नक्षीकाम आहे ना द्वारशाखेचं आपल्याला पाहायला मिळतं. प्रवेशद्वाराच्या दोनही बाजूला हवा वातानुकूलित राहण्यासाठी झरोके आहेत. तेव्हा संपूर्ण जे बांधकाम आहे मल्लिकार्जुनाचं अतिशय सुंदर आहे आणि इथे आल्यावरचे जे वातावरण आहे, इथली हवा, इथलं संपूर्ण म्हणजे जेव्हा आपण परिसर पाहतो ना तो पाहूनच आपलं मन अतिशय आनंदित होऊन जातं. समोर मंदिराचा सभामंडप आहे. आता इथे आपण अंतराळामध्ये उभं आहोत आणि अंतराळाच्या पुढेच इथे जे आहे ना ते गर्भगृह आहे. त्या गर्भगृहालाही आपण जे त्याच्या द्वारशाखा पाहिल्या तर 5 द्वारशाखेंनी ही जी द्वाराची जी पट्टी आहे ती बनवलेली आहे. अतिशय सुबक असं नक्षीकाम इथे पाहायला मिळतं. मूर्तींची ही रचना जी आहे ती थोडंसं आता काळाच्या ओघामध्ये थोडं असं बोथट त्यांची रचना झालेली आहे, मात्र त्यांचं सौंदर्य अजूनही लपलेलं नाही आहे. तेव्हा इथे जी पहिली द्वारशाखा आहे तिथे मला वेलबुट्टींची डिझाईन पाहायला मिळते. दुसरं जे आहे तिथे वाजंत्री नर्तक अशा प्रकारे आहे. तिसरं जे आहे ना तर जे मुख्य सभामंडपामध्ये आपण ज्या प्रकारे रचना पाहायला मिळते ना आपल्याला खांबांची, त्याची जी रचना जी आहे ना ती आपल्याला 3ऱ्या द्वारशाखेवर पाहायला मिळते. 4थी द्वारशाखा जी आहे ती वेलबुट्टीच्याच नक्षीकामाची आहे आणि 5वी जी आहे त्याच्यामध्ये प्राणी दाखवलेले आहेत. म्हणजे याळी हा जो एक प्रकारचा प्राणी आपण पाहतो ना, आणि त्याचं तोंड जे असतं सिंहाचं असतं, अंग जे असतं ते हत्तीसारखं असतं, त्या प्रकारे याळी जो एक प्राणी आहे ना त्याची रचना ही आपल्याला 5व्या द्वारशाखेवर पाहायला मिळते. आणि आतमध्ये मल्लिकार्जुनाचं मंदिर आहे. आता आपण मल्लिकार्जुनाचं दर्शन घेऊयात. मल्लिकार्जुनाच्या देवळामध्ये आली आहे का नाही, दत्त मंदिरातून खाली मल्लिकार्जुनाच्या देवळात आलो. आता इथे खाली अशा 2 पिंडी, त्या पिंडीची तोंड पूर्वेला आहे. एक शिवशक्ती, एक शिवशंभू आणि लक्ष्मीनारायण अशा इथे 2 पिंडी आणि त्या पिंडीची स्थापना स्वतः प्रभू रामचंद्राच्या हस्ते आहे. ब्राह्मण रावण त्या काळात गावाची आहे पिंडी. हो, इतकं जुनं आहे. हा, इतकं जुनं मंदिर आहे, जुनं पुराण. तेव्हा आता इकडे असं इथं 5 फाड्या जाणार इथे असं गोल विमा राखलेलं आत 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 खाली. अच्छा, हा राईट. येत नाही, मी नंतर घेईन. तेव्हा ह्याला इंद्रप्रस्थान म्हणतात, इंद्रप्रस्थान यांना. हा हे काही मंदिर कुठे बी नसतं. ज्यावेळेस अशा इंद्राच्या आहेत ना अप्सरा, तीच खरं आहे म्हणायचं मंदिर. अच्छा, म्हणजे जशी रचना आपल्याला भुलेश्वरला पण पाहायला मिळते. हा, तशीच. हे आता ही देवी सप्तशृंगी, उजव्या सोंडाचा गणपती.
आता जर खांबांवरचं नक्षीकाम आपण पाहायला गेलं तर इथे आपण पाहू ना, तर प्रत्येक खांबांवर त्यांनी नृत्य, वादन किंवा गायन या प्रकारे या मंदिरामध्ये चाललेलं आहे असं दाखवणारे खूप सारे पॅनल जे आहेत ना, ते आपल्याला इथे पाहायला मिळतात. त्याचबरोबर इथे बघा ना, त्यांनी नागदेवतांच्याही मूर्ती ज्या आहेत ना, ते इथे आहेत. त्याचबरोबर सुग्रीव आणि बाली ह्या ज्या दोन भावांचं जे युद्ध होतं ना, त्याचासुद्धा प्रसंग आपल्या इथे ह्या पॅनलवर पाहायला मिळतो. त्याचबरोबर तत्कालीन समाजाचं जी रचना ज्या प्रकारे होती तेव्हाचा समाज कसा होता त्याचंही एक थोडक्यात वर्णन जे आहे ना, ते ह्या पॅनलवरून आपल्याला लक्षात येतं. त्याचबरोबर इथे थोडा अंधार आहे, पण ह्या पॅनलवर ना मल्लयुद्ध म्हणजे कुस्ती चाललेली आहे. तर पुढचे जे पॅनल आहेत ना, तिथे आपण पाहू तर मोरासारखे जे नक्षीकाम आहे ते आपल्याला पाहायला मिळतं आहे. पुन्हा आणि त्या काही एवढ्या हरणा करून घेऊन आलेला रावणाचा मरीच राखी सीतेला पळवायसाठी ही राम आणि लक्ष्मण, आणि इथं रावण सीतेमाईला भिक्षा मागतो. आणि ह्या कातड्याचा मोह झाला हरणाच्या, ह्या कातड्याची चोरी मला शिवून द्या म्हणून त्याच्या पाठीमागे लागला त्या रावणाचं सीतामाईने बघितले. आता इकडून हे काही सेतू नाही का मग अशी म्हणले तिकडून असं हे राम आणि लक्ष्मण आहे, ही नळ आणि नील, आणि हा सुग्रीव आहे. तर ही ह्या दोनच वानरांना माहिती होतं की सेतू बांधून जायचं कसं. प्रत्येक चित्रामध्ये काहीतरी दडलेलं आहे, पण आपल्याला ती माहित नाही. त्यांनी काढली म्हणजे काही उगत नाही काढलं. त्या चित्रामध्ये काहीतरी, आता ती बासरी वाजत बसली तेव्हा काही बासरी ती आहे का, आहे का? हा, आता तिथं हत्तीच्या मागे तेव्हा ती वाघ नाही बघा, कसला प्राणी वाघ नाही, शरभ शिल्प म्हणतात. हा शरभ आहे. आहे का? हत्तीच्या मागे लागलाय. हा हत्तीच्या मागे. सभामंडपाच्या वरच्या छताला जे नक्षीकाम आहे त्याबद्दल जर आपण पाहिलं तर ते मध्यभागी जे आपल्याला दगडामध्ये अलंकारित असं म्हणजे बकुळं फुलाचे जे नक्षीकाम आहे ना, ते बकुळं फुलाच्या आकाराचं नक्षीकाम आपल्याला पाहायला मिळतं. अतिशय कोरीव असं ते नक्षीकाम त्यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर सभामंडपाच्या बकुळं फुलाच्या बाजूला जे चारही पॅनल आहेत ना, त्या चारही पॅनलवर आपल्याला कृष्णलीला किंवा रामलीला यांच्यावरचं अतिशय सुंदर असं नक्षीकाम केलेलं पाहायला मिळतं. म्हणजे इवन त्यांनी तिथे जे गायी दाखवल्या असतील, पुन्हा जे गुराखी असतील, कृष्ण दाखवले जे बासरी वाजवत आहेत, त्याचबरोबर ह्या इकडच्या पॅनलला त्यांनी युद्ध दाखवलं आहे, घोड्यांबरोबरचं युद्ध. तर त्याच्यामध्ये अगदी घोड्याच्या युद्धामध्ये घोड्याला अगदी उलटं केलेलं आहे. तसंसुद्धा त्यांनी नक्षीकाम इतकं उत्कृष्टपणे केलेलं आहे ना की आपल्याला न वाचताही ते नक्षीकाम बघूनच त्यांनी तिथे काय काढलंय नाही लक्षात येतं. कृष्णलीला आहे, पण कृष्णलीला आहे कशी त्याची माहिती सांगतो. तेव्हा हा कृष्ण हातात चेंडू आणि ही फळी, चेंडू फळीचा खेळ पहिला कृष्णाचा, त्याला आता क्रिकेट म्हणतात. बरोबर आहे, कृष्णाचा पहिला खेळ. तेव्हा ही लहानपणीचे हे काही बासरी वाजवणे. आता हे शंकर पार्वतीच्या लग्नातला हा तेव्हा हे शंकर आणि पार्वती तेव्हा इथे विवाह चाललेला जातो. ही वसुदेव देवकी कृष्णाचं हे आहे का. हे बघा इथं कालिया मर्दून जातात, कृष्णाने गावातून काढून लावले. आणि 2000 वर्षापूर्वीच्या स्त्रिया किती शूरवीर हे दाखवलेलं. हा आता हे ह्याला 16 स्तंभ होईल बघा, 100 म्हणतात आहे ना माहिती. हो, पण एक 100 असायची कानाला हात लावायचे.
हा त्याचं काय कारण आहे मी सांगतो. तुम्हाला माहित असेल की वाईट कुणाचं ऐकायला बघायला मिळतो असा आहे एक फक्त एकच आहे 16 हा की वाईट बी ऐकायला येऊन कोण काय कोणाचं काय मला वाईट सुद्धा बघायला येईल. मंदिराच्या झुरोक्यांमधूनच आता खूप छान अशी हवा आतमध्ये येते आणि जेव्हा आपण वर पाहतो तेव्हा जर आपण भारवाहक यक्षिणीसुद्धा पाहिल्या तर त्यासुद्धा अतिशय अलंकृत आहेत. म्हणजे त्यांच्या कानात डुलं आहेत, त्यांच्या गळ्यामध्ये हार वगैरे आहेत, हातात बांगड्या आहेत. म्हणजे कुठलीही कला सादर करताना त्याच्यामध्ये किती सौंदर्य असायला हवं ते ह्या इथे असलेल्या नक्षीकामावरून आपल्या लक्षात येतं. मंदिरामध्ये जेव्हा आपण प्रवेश करतो तेव्हा प्रवेशाच्या द्वारावरच आपल्याला अगदी सुंदर अशा मूर्ती किंवा वेलबुट्टीची असे जे नक्षीकाम आहे ते पाहायला मिळतं. त्याचबरोबर सुरुवातीला जे आहे ना ते ह्या प्रकारे त्यांनी दाराच्या दोन्ही बाजूला अशी हवा वातानुकूलित राहण्यासाठी त्याचबरोबर प्रकाश मंदिरामध्ये येण्यासाठी हे या प्रकारे जी रचना आहे ती वातानुकूलित तावदानांची रचना इथे केलेली पाहायला मिळते. तीही सुद्धा ते साधी सरळ नाही आहे. कुठे उभे आहेत, कुठे चौकोनी आहेत, कुठे फुलांच्या आकाराचे आहेत, कुठे त्रिकोणी आहेत. अशा प्रकारे प्रत्येक गोष्टीमध्ये अतिशय सुबकता आणण्याचं काम जे आहे ना ते या बांधकामात केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अशा प्रकारे मंदिरात प्रवेशासाठी इथे आपल्याला 2 दारं पाहायला मिळतात. एक दार इथे आहे, एक म्हणजे समोरच्या बाजूला आहे आणि त्याच्या समोरच आपल्याला ना खूप छान असं पुष्करणी पाहायला मिळते आहे. मल्लिकार्जुन मंदिर हे शिवमंदिर आहे आणि प्रत्येक शिवमंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेरच्या बाजूला आपल्याला गोमुख किंवा मकरमुख पाहायला मिळतं, जे आपण आपल्या आधीच्या रत्नागिरीतल्या कर्णेश्वर मंदिरामध्ये पाहिलं होतं. मात्र या मल्लिकार्जुन मंदिराच्या गर्भगृहाच्या बाहेर आपल्याला गोमुख पाहायला मिळत नाही. यावरून हे बहुधा विष्णू मंदिर असावं याचा अंदाज बांधण्यात येतो. तर हे जे मल्लिकार्जुन मंदिर आहे ना ते मल्लिकार्जुन मंदिर पूर्ण हेमाडपंथी पद्धतीचं आणि भूमिज पद्धतीच्या बांधकामाचं मंदिर आहे. भूमिज म्हणजे काय तर जमिनीपासून डायरेक्टली ते मंदिराचं जे बांधकाम असतं ना ते सुरू होतं जमिनीच्या लगत आणि म्हणूनच त्याला भूमिज पद्धत असं म्हणतात. तर त्याची बांधकामाची जी पद्धत आहे ती आहे हेमाडपंथी पद्धतीची. म्हणजे जे दगड आहेत ना ते एकमेकामध्ये गुंतवून म्हणजे इंटरलॉक पद्धतीने त्यांना एकमेकामध्ये अडकवून ज्या प्रकारे म्हणजे जी भिंत बनवली जाते, जी रचना केली जाते ना त्याला हेमाडपंथी असं म्हणतात. तर ह्या मंदिराचा जो छतापर्यंतचा जो भाग आहे ना त्याचं बांधकाम आपल्याला हेमाडपंथी पद्धती म्हणजे दगडी बांधकाम पाहायला मिळतं. मात्र त्याचा जे वरचा भाग आहे ना तो आपल्याला वीट बांधकाम पाहायला मिळतं. म्हणजे चुना वीट वगैरे वापरून ह्याचं जे शिखर आहे ना ते तयार केलेलं पाहायला मिळतं. मंदिराच्या मागच्या बाजूला आता आपण आलेलो आहोत आणि इथे आता बघा हे चिंचेचं झाड आहे आणि त्या चिंचेच्या झाडाखाली आता आपण थांबलो आहे. समोरसुद्धा आणखीन एक चिंचेचं झाड आहे. आपल्या सगळ्यांनाच माहिती की चिंचेच्या झाडाची जी सावली आहे ना ती खूप गर्द असते, गर्द आणि दाट असते. त्याच्यामुळे तिथे आपल्याला गारवा फार लागतो. खूप साऱ्या चिंच आहेत झाडाला, पण आता प्रचंड उंच त्याच्यामुळे आपल्याला काय तोडता येणार नाही. पण इथनं ह्या झाडाखाली उभं राहून हे शांततेचा ह्या सावलीचा आनंद घेत जेव्हा आपण समोरचं हे अप्रतिम 12व्या शतकातलं मंदिर जेव्हा आपण पाहतो ना तेव्हा बघा जो आनंद मिळतो. किंवा आपण हे आताचं बांधकाम पाहतो आणि शेजारचं हे 12व्या शतकातलं बांधकाम, दोघांमधलं जर आपण फरक म्हटला तर तो अतिशय असा आहे. आताचं जे बांधकाम आहे ते आपण साध्या सोप्या पद्धतीने बांधलेलं असतं, पण तेव्हाचं बांधकाम म्हणजे प्रत्येक
फुटाफुटावर आपल्याला वेगळं वेगळं नक्षीकाम पाहायला मिळतं आहे. अतिशय सुंदर असं बांधकाम आपल्याला आतलं तर आपण पाहिलंच, पण बाहेरचं सुद्धा बांधकाम जे आहे ना ते किती सुंदर पाहायला मिळतं. तिथे देवकोष्टक आहेत, जी भिंत आहे त्या भिंतीला सुद्धा त्यांनी वेगवेगळे असे आकार दिलेले आहेत. किंवा आपण जर भुलेश्वरला कधी गेला असाल ना तर भुलेश्वर मंदिराची सुद्धा रचना जी आहे ना, ज्या प्रकारे ती आपल्याला बाहेरनं पाहायला मिळतं की त्याला देवकोष्टकं वगैरे आहेत, ज्या प्रकारे हेमाडपंथी पद्धतीमध्ये मंदिर बांधलेलं आहे तशीच सेम रचना ही जी मंदिराची आहे ना बाहेरच्या साईडनंही आपल्याला पाहायला मिळते. 2 मिनटांना मला असं वाटतं आहे की आपण त्याच्या झाडाखाली बसून हे मंदिर निहाळूयात बरं. इथे ना आता माझ्याकडे असं कुठलंच साधन नाही आहे, म्हणजे माझ्या हातामध्ये मोबाईल नाही आहे, तेव्हा इंटरनेट नाही आहे तुम्ही समजा, किंवा AC नाही आहे, फॅन नाही आहे, गादी नाही आहे. मात्र इथे फक्त ह्या झाडाची गर्द सावली, पशुपक्ष्यांचा आवाज आणि हळूच कानावर हवेचा येणारा आवाज, ही वाऱ्याची झुळूक, हे सगळ्या वातावरणामध्ये इतकं खरंच भारी वाटतं ना. म्हणजे आपण म्हणतो ना की गावाला जायला हवं किंवा काही नको आहे, कुठेतरी शांत ठिकाणी जायला हवं, तर या अशाच जागा आहेत ना, इथे आलं ना की खरंच म्हणजे आपलं मन तृप्त होऊन जातं बघा. मी ते पक्षी मग कधी कधी असं वाटतं ना की आपल्यापेक्षा हे पशुपक्षीच खूप आनंदी आहेत ना. त्यांना सकाळी उठायचं आहे, ऑफिसला जायचं आहे, कोणाचा डबा बनवायचा आहे, संध्याकाळी लवकर यायचं आहे, स्वयंपाक करायचं आहे, काहीही टेन्शन नाही आहे. फक्त उठायचं आहे आणि ह्या रानावनामध्ये बागडायचं आहे. इथे जर आपल्याला यायचं असेल तर आपण खाजगी वाहनाने इथपर्यंत येऊ शकतो. याशिवाय हे ठिकाण बारामतीपासून अवघ्या 30 किलोमीटर अंतरावर आहे, त्यामुळे बारामती येथून STची सुविधासुद्धा इथे उपलब्ध आहे. प्रत्येक ठिकाणाचं ना काही महात्म्य असतं, जे आपण या मल्लिकार्जुन मंदिराच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या मंदिराची संपूर्ण माहिती पाहिली, त्याच्याबद्दल त्याची कथाही पाहिली. त्यानंतर आपण आणखीन एक बोलायचं राहून गेलं, ते म्हणजे ह्या यज्ञवराहाबद्दल. हा जो यज्ञवराह आपल्याला पाहायला मिळतो ना, तो आपल्याला इतरत्र कुठेही पाहायला मिळत नाही, तो फक्त 2च ठिकाणी पाहायला मिळतो. तो म्हणजे परभणी जिल्ह्यातल्या बेलूर इथे अशीच एक यज्ञवराहाची प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर खजुराहो म्हणजे मध्य प्रदेशमध्ये जे खजुराहोचं ठिकाण आहे ना, तिथे आपल्याला हा यज्ञवराह पाहायला मिळतो. इतरत्र कुठेही आपल्याला हा यज्ञवराह पाहायला मिळत नाही. अशा प्रकारे अतिशय पौराणिक महात्म्य असलेलं हे मल्लिकार्जुनाचं मंदिर आणि त्याच्यासमोरचा हा यज्ञवराह आपल्याला पाहायला मिळतो. तेव्हा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या 2 ठिकाणांबद्दल, ह्या 2 वास्तूंबद्दल माहिती घेतली. तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत आणू शकतो. तोपर्यंत आपण दिलेल्या वेळेसाठी धन्यवाद आणि पुन्हा भेटूच अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.